नमस्कार, मी डॉक्टर भाग्यश्री कापसे, उपायुक्त परिमंडळच्या आपल्या सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करते. बृहन्मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभागांतर्गत यावेळेला गणपती विसर्जनाकरता जवळपास 14 ठिकाणी 24 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच 14 नैसर्गिक स्थळं आहेत. त्यामध्ये जुहू चौपाटी, सागर कुटीर आणि वर्सोवा येथे नैसर्गिक तलाव असून तिथे सुद्धा आम्ही कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की यावेळेला हायकोर्टाचे माननीय उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत की 6 फुटाच्या सर्व POPच्या मूर्ती आपल्याला ह्या कृत्रिम तलावातच विसर्जित करायच्या आहे. त्यामुळे त्याकरता नागरिकांच्या सुलभतेकरता त्यांना सोपी जावं याकरता जास्तीत जास्त कृत्रिम तलावांची आम्ही यावेळेला निर्मिती केलेली आहे. आणि तसंच आम्ही नागरिकांना आवाहनही केलेलं आहे. नागरिकांनी आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य केलेले आहे आणि त्यांनी त्यांच्या कृत्रिम तलावातच POPच्या मूर्त्यांचं विसर्जन केलेलं आहे. पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी त्याकरता प्रयत्न करणं खूप खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मी असेही नमूद करू इच्छिते की विसर्जनाच्या ठिकाणी आम्ही ॲम्ब्युलन्सेस ठेवलेले आहेत. आमचं एक वैद्यकीय कक्ष स्थापन केलेला आहे. तसंच जीवरक्षक, तराफा आणि क्रेन्स यांचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. आमच्याकडे मागच्या वर्षी 20,000 जवळपास 21,000च्या जवळपास मूर्त्या आम्ही विसर्जित केल्या होत्या. त्यामध्ये 18,000पेक्षा जास्त मूर्त्या ह्या घरगुती मूर्त्या होत्या, तर मोठी 1,552 मूर्त्या ह्या मंडळांच्या होत्या. यावर्षी जी तुलना लक्षात घेता यावर्षी जास्तीत जास्त मूर्त्यांचा खप झालेला आहे आणि आम्ही जवळपास यावेळेला 96 मूर्तिकारांना परमिशन दिलेली आहे. तर 113 मंडळांना आम्ही गणपती उत्सवाच्या परमिशन्स दिलेल्या आहेत. यावर्षीची संख्या लक्षात घेता त्या दृष्टिकोनातून पर्याप्त अशी व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. माझी सर्व गणेश भक्तांना आणि नागरिकांना अशी कळकळीची विनंती आहे की त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. आपला निर्माल्य जे आहे ते निर्माल्य कलशामध्येच टाकावं. आपला सोहळा हा सुरक्षितपणे साजरा करण्याकरता महानगरपालिकेला सहकार्य करावं. धन्यवाद.